अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दत्त महाराजांच्या पादुकांबद्दल बोलणार आहोत. दत्त संप्रदायात पादुकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या कुठल्याही दत्त संप्रदायातील गुरूंना, सत्पुरुषांना आपण त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करतो तेव्हा ते काय म्हणतात? सद्गुरू प्रणमस्तु. म्हणजे आपण केलेला नमस्कार ते त्यांच्या गुरूंकडे सुपूर्त करतात. म्हणजे तो नमस्कार शेवटी परब्रह्माकडे पोहोचतो. हीच तर आहे दत्त संप्रदायाची खासियत. तर महाराजांच्या पादुका वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. जसे गाणगापूरच्या निर्गुण पादुका, गिरनारच्या चरणपादुका, तर औदुंबरच्या विमल पादुका. याचे कारण काय आहे याबद्दल सखोल माहिती अगदी साध्या शब्दात आपण जाणून घेणार आहोत. आपण दत्तभक्त असाल तर या आपल्यासाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे. म्हणून पुढे जाण्याआधी प्रथम कमेंट सेक्शनमध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून महाराजांना वंदन करूयात आणि मग आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आवडला तर लाईक करा, आपल्या आप्तजनांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. श्री दत्त महाराजांच्या पादुकांबद्दल बोलण्याआधी आपण सगुण आणि निर्गुण या महाराजांच्या रूपाबद्दल बोलूयात. संत ज्ञानेश्वर म्हणतात, सगुण आणि निर्गुण या एकाच परमात्म्याच्या दोन अवस्था आहेत. सगुण म्हणजे आपण मंदिरात जी पाहतो ती देवी देवतांची घडी व मूर्ती, त्याचे सारे अवयव, वस्त्र, अस्त्र आपण पाहू शकतो. सामान्य माणसाला सहज भक्ती करता यावी, एकरूप होता यावे यासाठीचे हे सगुण रूप होय. तर निर्गुण म्हणजे ज्याला आकार नाही, जो निराकार आहे परंतु त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. जसे हवा आपल्याला दिसत नाही, वीज आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते ना. अगदी तसेच सगुण ही भक्तीची पहिली पायरी, तर निर्गुण म्हणजे भक्तीची अंतिम पायरी. तर दत्त संप्रदायात श्री दत्तात्रेय हे परमोच्च स्थान होय. याच दत्तगुरूंच्या मुखापेक्षा दत्त पादुकांचे महत्त्व फार आहे. असे का, त्याबद्दल आपण प्रथम जाणून घेऊयात. वर आपण सगुण आणि निर्गुणमधला फरक जाणून घेतला. खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो आहे, तर लक्ष देऊन ऐका. गाणगापूरला किंवा अक्कलकोटला आपण बऱ्याचदा दर्शनासाठी जात असतो. तिथं दर्शन घेताना आपण प्रथम काय पाहतो, तर महाराजांचे मुखकमल किंवा त्रिमूर्ती, बरोबर, जे त्यांचे सगुण रूप आहे. त्यांचे सगुण रूप आपल्या हृदयात प्रथम उतरते. मुखकमल जरी दूर असेल तरी पादुका आपल्याला दर्शन घेण्यासाठी जवळ ठेवलेल्या असतात. यावर आपण डोके ठेवून दर्शन घेतो. आता पादुका पण तुम्ही म्हणाल तर सगुणच आहेत की? होय, बरोबर आहे. पण कुठल्याही सत्पुरुषाची किंवा परमात्म्याची ऊर्जा ही त्यांच्या चरणात एकवटलेली असते आणि आपण त्यावर डोके ठेवून दर्शन घेतो. म्हणजे आपण त्यांना शरण जातो. आपला अहंकार सोडून आपण नतमस्तक होतो. त्याने आपले अंतःकरण शुद्ध होते. मग त्यांच्या चरणस्पर्शाने त्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. त्यातूनच प्रत्येकाला जी अनुभूती येते ती वेगवेगळ्या स्वरूपाची असते. काहींना खूप प्रसन्न वाटते, काहींच्या डोळ्यात आपोआप पाणी येते, काहींना अलौकिक शक्तीची जाणीव होते. हीच तर आहे अनुभूती, म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव. हेच तर ते निर्गुण स्वरूपाचे दर्शन होय. आलं लक्षात? आता आपण जाणून घेऊया दत्तगुरूंच्या प्रत्येक पवित्र स्थानांच्या ठिकाणी असलेल्या पादुकांची नावे वेगवेगळी का आहेत. सर्वात प्रथम आपण जाऊयात श्री दत्तगुरूंच्या गिरनार पर्वतावर, ज्या ठिकाणी त्यांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली आणि जे त्यांचे अक्षयस्थान होय. या ठिकाणच्या पादुकांचे दर्शन जे घेतात त्यांना काही ना काही अनुभूती येतेच. या पादुकांना श्री दत्तचरण पादुका असे संबोधले जाते. त्याचे कारण असे की दत्तगुरूंच्या या साक्षात
पाऊल खुणाच होय. पृथ्वी तलावर येथेच पाऊल ठेवून इथूनच तर त्यांनी कठोर तपश्चर्याला आणि नंतर कार्याला सुरुवात केली. जणू काही ते भक्ताला म्हणतात की तू या भक्ती मार्गावर पहिले चरण ठेव आणि मग आम्ही तुझ्याबरोबरच आहोत. इथल्या या पादुकांचे दर्शन म्हणजे तुझ्या दत्तभक्तीच्या प्रवासाची सुरुवातच आहे. म्हणून या आहेत चरणपादुका. या तपश्चर्यानंतर त्यांनी येथूनच कार्याला सुरुवात केली आणि पुढे याच पृथ्वी तलावर त्यांनी 3 वेळा मानवी शरीराच्या रूपात पूर्णावतार घेतले. 1320 साली श्री दत्तात्रयांचा पहिला पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा जन्म पिठिकापुरम या ठिकाणी झाला. येथे त्यांचे वास्तव्य 16 वर्षे होते. इथे त्यांनी ज्या पादुका ठेवल्यात त्यांना श्रीपाद श्री वल्लभ पादुका असे संबोधले जाते. पुढे त्यांची तपोभूमी कुरुपूर या ठिकाणी ते आलेत. इथे त्यांचे वास्तव्य 14 वर्षे होते. एकंदर त्यांचा कार्यकाळ 30 वर्षे मात्र होता. येथील पादुका या स्वयंभू आणि एका शाळीग्राम शिळेवर उमटलेल्या आहेत. त्यांनाही श्रीपाद श्री वल्लभ पादुका असे संबोधले जाते. श्री दत्तात्रयांचा द्वितीय पूर्णावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज, ज्यांचा जन्म श्री क्षेत्र लाड कारंजा येथे 1378 साली झाला. तर कारंजा येथे गुरुमंदिरातही त्यांच्या पादुका आहेत. त्यांनाही श्री निर्गुण पादुका असेच म्हटले जाते. मात्र या गाणगापूर येथे असलेल्या पादुकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. पुढे ते औदुंबर येथे 1421 साली आलेत. येथे महाराजांचे वास्तव्य फक्त चातुर्मासाचे 4 महिने होते. या ठिकाणी महाराजांनी भक्तजनांसाठी श्री विमल पादुका ठेवल्यात. या पादुकांच्या दर्शनाने साधकाच्या मनातील किलमिष, पाप आणि चिंता यांचा नाश होतो. मन अगदी आरशाप्रमाणे स्वच्छ होते. म्हणून यांना श्री विमल पादुका असे संबोधले जाते. नंतर त्यांचे आगमन नृसिंहवाडी येथे झाले. इथे ते 1422 ते 1434 अशी 12 वर्ष राहिलेत. इथे त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी इथे श्री मनोहर पादुका ठेवल्यात. मनोहर पादुका खरोखरच मनोहर सुंदर आहेत. तसेच इथला परिसर देखील कृष्णामाईच्या तीरावर असून अतिशय निसर्गरम्य आणि सुरेख आहे. या वातावरणात मन कधी दत्तमय होतं तेच कळत नाही. दत्त महाराज भक्तांचे मन मोठ्या प्रेमाने जिंकतात. म्हणूनच कदाचित त्यांना मनोहर म्हणजे मनाला हरवून टाकणाऱ्या पादुका मनोहर पादुका असे संबोधले जाते. तसेच तपश्चर्याने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसित होत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंद स्वरूपही असते. त्याचे आणखी एक कारण असे की स्वतः श्री गुरूंनी अर्थात श्री सरस्वती गंगाधर महाराज यांनी सांगितले आहे, तुम्हासहित औदुंबर अमुच्या पादुका मनोहर पूजा करीती तत्पर मनोकामना पुरती जाना. आता श्री सरस्वती गंगाधर म्हणजे कोण हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच. ठीक आहे. पुढे महाराज गाणगापूर येथे 1435 साली आले आणि 1458पर्यंत इथे म्हणजे जवळपास 24 वर्ष इथे त्यांचे वास्तव्य होते. हेच त्यांचे महत्त्वाचे कार्यक्षेत्र मानले जाते. इथेही त्यांनी अनेक लीला केल्यात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील पादुकांना आपण निर्गुण पादुका असे संबोधतो. आजही दत्त महाराज प्रातःकाळी नृसिंहवाडीला कृष्णामाईला जातात. तेथे स्नान करतात, अनुष्ठान करतात आणि दुपारी माध्यान्हकाळी ते गाणगापूरमध्ये भीमा अमरजा संगमात स्नान करतात आणि पादुकांच्या स्वरूपात भिक्षा ग्रहण करतात आणि इथेच ते भोजन ग्रहण करतात. महाराज भक्त कल्याणासाठी सगुण रूपात नाही तर निर्गुण रूपात सूक्ष्म स्वरूपात गाणगापुरात कायम वास्तव्य करत असतात. म्हणून या पादुकांना आपण निर्गुण पादुका असे म्हणतो. औदुंबर किंवा नरसोबाच्या वाडीच्या पादुका पाषाणाच्या आहेत. त्यांना त्यांच्या चरणकमलांचा
आकार आहे, त्यात आपल्याला पायाची बोटे देखील स्पष्टपणे दिसतात. तसा निर्गुण पादुकांना काही विशिष्ट असा आकार नाही किंवा त्या काही विशिष्ट पाषाणाने किंवा धातूने देखील बनलेल्या नाहीत. म्हणून पण त्यांना आपण निराकार किंवा निर्गुण पादुका असे म्हणतो. ज्यांना ज्यांना या पादुकांना स्पर्श करण्याचे भाग्य लाभले ते सांगतात की अगदी मानवी मृदू पावले असावीत असाच आपल्याला त्यांचा भास होतो. ज्याची जशी मती तसे त्यांना त्या निर्गुण पादुकांचे वर्णन करावे वाटते. आपल्याला मी जो काही अर्थ सांगितला ती तेवढीच माझी अल्पमती आहे. मित्रांनो, हे सर्व काही अतिशय गूढ, ज्याला टेंबेस्वामींच्या शब्दात गुह्य असे म्हणावे, ह्याचे संपूर्ण आकलन कुठल्याही मानवाला कदाचित शक्य नसावे. श्री गुरुदेव दत्त. पुढे दत्त महाराज 1856 साली श्री अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या रूपाने प्रकट झालेत. इथे त्यांचे वास्तव्य 1878 सालापर्यंत होते. प्रत्येक दत्तभक्त आणि स्वामीभक्त वारंवार अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी जात असतोच. येथील त्यांच्या पादुकांना श्री स्वामी समर्थ पादुका असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे इतर काही अन्य श्री दत्तात्रय महाराजांचे अस्तित्व अधोरेखित केले जाते अशी काही पवित्र स्थाने आहेत आणि त्या ठिकाणी ज्या पादुका आहेत त्यांचीही नावे वेगवेगळी आहेत. श्री क्षेत्र कडगंजी, जे गाणगापूरपासून फक्त 34 किलोमीटर अंतरावर आहे. येथील सत्पुरुष श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे पट्टशिष्य श्री सायनदेव साखरे महाराज होय. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील काळ्या पाषाणातील श्री दत्तगुरूंची मूर्ती आणि श्री गुरुचरित्राची हस्तलिखित मूळप्रत, आणि याचे लिखाण केले आहे श्री सायनदेव महाराजांचे खापरपणतू श्री सरस्वती गंगाधर महाराज यांनी. इथे ठेवलेल्या पादुकांना करुणा पादुका असे संबोधले जाते. बसव कल्याण कर्नाटक येथील श्री दत्तात्रय स्वामी मंदिर येथील पादुकांना श्री शेष दत्त पादुका असे संबोधले जाते. तसेच पुण्यातील वासुदेव निवास येथील पादुकांना श्री प्रसाद पादुका असे संबोधले जाते. आणि सांगली जिल्ह्यातील मोराळे येथील श्री गुरुदेव दत्त मोराळे मंदिर येथील पादुकांना श्री नृसिंह सरस्वती पादुका असे संबोधले जाते. तर मंडळी, ही श्री दत्तगुरूंच्या पादुकांबद्दलची माहिती आपणास आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. मला इथे आवर्जून सांगायचे वाटते की या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आणि वर्णने ही काही पुस्तकांमध्ये वाचून, तर काही माझ्या अल्पमतीला जो आध्यात्मिक अर्थ समजला त्याप्रमाणे कथन केली आहे. काही चुकले असेल तर क्षमा असावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.